राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज म्हणजे 28 जानेवारीमध्ये बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालंय। आज 28 जानेवारी सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला। विमान लँडिंग होतानाच अपघातग्रस्त झाले। अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे झाले होते। विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती। अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय। राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे। आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता। या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी आणि त्यांनी प्रस्थान केलं होतं। बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झालं। विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जण होते आणि या 6 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे। अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे। राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 4.5 दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिलं गेलं आहे। राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात होतं। मात्र अजित पवार यांच्या या अकाली जाण्याने पवार कुटुंबियांसह अवघ्या राज्याला आता मुळापासून हादरा बसलाय। अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रू अनावर झाले होते। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।